टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आज काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने मस्साजोग येथे येऊन संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि आता आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील आहेत। सर, काय सांगाल? आज आपण धनंजय देशमुख यांची भेट घेतली, चर्चा केली, नेमकी काय चर्चा झाली? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवीन अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 2 दिवसापूर्वी चार्ज घेतला आणि चार्ज घेतल्यानंतर ठरवलं की पहिलं काम करायचं म्हणजे इथे येऊन श्रद्धांजली व्हायची आणि इथनं सद्भावना यात्रा काढून आपल्याला हे वातावरणाच्या संदर्भामध्ये चांगलं करण्याच्या संदर्भामध्ये हातभार लागला पाहिजे, हा उद्देश घेऊन त्यांनी एक ठरवलं आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही यांच्याशी जा, आधी त्यांना कल्पना सांगा की अशी अशी आपली कल्पना आहे, त्यांची चर्चा करा। आणि आता यांच्याशी चर्चा झाली, यांच्या कानावर आम्ही या सगळ्या गोष्टी टाकल्या। रात्री आज किंवा उद्या सकाळी प्रदेशाध्यक्षांची आमची भेट होईल, आमची झालेली चर्चा त्यांच्या कानावर टाकू आणि मग पुढचा जो कार्यक्रम आहे त्याची रूपरेषा ते ठरवतील आणि त्याच्यानंतर उद्या किंवा परवा ते जाहीर करतील। या सद्भावना यात्रेला काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत? हो, पूर्णपणे इथनं जी सुरुवात करतील तर शेवटपर्यंत पायी चालतील, पदयात्रा राहील। त्याचं स्वरूप कसं असणार आहे, किती अंतर असणार आहे याचं? एक प्राथमिक स्वरूपाची जे ठरवण्यात आलं त्याच्यानुसार मसाजोगपासून ती सुरू होईल आणि बीडपर्यंत ती जाईल, बीडला त्याचा समारोप होईल। ज्या पद्धतीने आपण बघतोय संतोष देशमुख यांचं अपहरण झालं, खून झालं, त्यावरून जे मोठं राजकारण पाहायला मिळतं आणि धनंजय देशमुख यांच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी होती, धनंजय मुंडे यांची। आणि आता ही मागणी फार मोठ्या प्रमाणावर आहे, जे संपूर्ण महाराष्ट्रामधनं ही मागणी होते। तर जेव्हा आरोप होतात, एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरोप होतात, त्यातनं काही पुरावा बाहेर निघतो, काही लोकांवर केसेस दाखल होतात, तर मग राजीनामा तर दिलाच पाहिजे, नैतिकता तो स्वीकारलीच पाहिजे। महाराष्ट्राचं जे राजकारण आहे, राजकारणावर जर आपण बोलायचं तर नैतिकतेवर महाराष्ट्राचं राजकारण चालत होतं आणि म्हणून आज त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मागणी संपूर्ण महाराष्ट्राची। बरं, अजितदादा असे म्हटले होते की जेव्हा माझ्यावर आरोप झाले होते तेव्हा मी स्वतः राजीनामा दिला होता, याचा अर्थ काय काढायचा काँग्रेसनं? आता काय त्यांनी दिला होता ही वस्तुस्थिती, तेव्हा काँग्रेस आणि ते एकत्र होते। जेव्हा त्यांच्यावर आरोप झाले त्यांनी राजीनामा दिला, आता त्यांच्या मित्रावर आरोप झाले त्यांनी दिले पाहिजेत। पण ही सद्भावना यात्रा आम्ही जी काढतोय त्यात कोणतंही राजकारणाचं आम्हाला त्याच्यात आणायचं नाही आहे, राजकीय त्यात कुठलाही भाग राहणार नाही, राजकीय त्यात मागण्याही राहणार नाहीत। एक यांना श्रद्धांजली वाहून एक सामाजिक वातावरण चांगलं करण्याचा हा प्रयत्न या सद्भावना यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचा आहे। बरं, तुम्ही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत पण काम केलं आहे, आता नवे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसने मिळालेत, लोकसभेत मिळालं, आपण बघितलं तर महाविकास चांगलं यश मिळालं होतं, मात्र विधानसभेत पिछाडी पाहायला मिळाली होती। आता काँग्रेस पुन्हा उभं राहील असं वाटतं का नव्या अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली? नक्कीच, निवडणुकीमध्ये हारजीत तो होतच असते, एखाद्या निवडणुकीत विजय मिळतो, एखाद्याच्यात पराजित होतो, पण काँग्रेस नक्कीच उभारी घेईल, पुढचा काळ काँग्रेस पक्षाचाच आहे। निश्चित आपण बघतोय हे होते काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील, ज्यांनी आज धनंजय देशमुख यांची भेट घेतली आणि काँग्रेस लवकरच जे आहे ते मस्साजोग ते बीड सद्भावना यात्रा काढणार आहे, त्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती त्यांनी आपल्याला दिली। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।